हे लव्ह मॅरेज जास्त दिवस. तर आता लव्ह मॅरेज मध्ये भांडणं जास्त होतं नंतर, असं खरंच आहे का? किंवा घरचे जास्त सपोर्ट नाही करत लव्ह मॅरेजला लग्नानंतर? घरातले काय म्हणणार, तू केलंय ना, तू तुझं निपट. आता काही जरी वाद झाला की आई म्हणते आता तू लव्ह मॅरेज केलंय, तू तुझं सांभाळ. लोक म्हणतात की यार जर मी लव्ह मॅरेज केलं आणि जर काय पंगा झाला तर घरच्या मधील तू आणली ना, तुझ्या चॉईसने तू तुझं बघ. पण मी अरेंज मॅरेज केलं तर माझ्या घरच्यांना मग मी म्हणू शकतो तुम्ही आणली ना तर तुम्ही आता मिटवा. हे मी पाहिलंय. पण लग्न असतं, ते लव्ह असू किंवा अरेंज असू, लग्नाच्या भांडणाचे टॉपिक्स हे सेमच राहतात. हा काय कामच करत नाही, चहा पिलेला कपच उचलत नाही, माझी बायको अशीच करते, ते टॉपिक सेमच असतात. तुम्ही अरेंज करा किंवा लव्ह करा. जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असता तेव्हा तुम्ही सतत सोबत नसता, म्हणजे तुम्ही एका छताखाली राहत नसता. पण लग्नानंतर तुम्ही एका छताखाली राहायला घेता, तेव्हा तुम्हाला खूप डिफरन्सेस जाणवतात. माझं असं म्हणणं होतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी आधी तेच जाणून घ्या. एखाद्या व्यक्तीला तुम्ही 2 दिवसात काय, तुम्ही 2 वर्षात एकमेकांना जाणून नाही शकत. मला पटलं ते. बिकॉज मी अरेंज मॅरेजेस ही सक्सेस होताना पाहिलेत, ऍट द सेम टाइम लव्ह मॅरेज फेल होताना पाहिलेत मी.